नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे आणि या शारदीय नवरात्रीमध्ये आपल्या हिंदू धर्मामध्ये घरोघरी घट बसवला जातो आणि त्या घटाच्या खाली धान्य पेरलं जातं आणि हे धान्य कोवळ्या कोमांनी या नवरात्रीमध्ये 9 दिवसांमध्ये वरती येत असतं आणि हेच देवीचं प्रतीक किंवा चमत्कार मानून त्या धान्याची आपण सेवा पूजा करत असतो. नवरात्रीमधले 9 दिवस हे अतिशय महत्त्वाचे मानले जातात. या दिवशी बऱ्याच घरांमध्ये अखंड दिवा लावला जातो. तसेच नवरात्रीच्या 9 दिवसांचं व्रत देखील केलं जातं. या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये घरोघरी भरपूर उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. यामुळे आपल्या सर्व इच्छा आकांक्षा या पूर्ण होतात असं म्हटलं जातं. म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला कधीही जेव्हा वेळ भेटेल तुम्हाला त्या दिवशी 2 लवंगा आणि ही एक वस्तू तुम्हाला अशा ठिकाणी अर्पण करायची आहे. यामुळे आपल्या घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य नांदेल आणि आपली कठीणातील कठीण इच्छा ही नवरात्र संपायच्या अगोदरच पूर्ण होईल. असा अत्यंत प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. जेव्हा पण मी तुम्हाला काही उपाय सांगत असते ते उपाय मी स्वतः सांगत नाही, तर आपल्या पुराणांमध्ये हे उपाय सांगितलेले आहेत आणि तेच उपाय मी तुमच्यासोबत शेअर करत असते. त्यामुळे तुम्ही हे उपाय एकदा नक्की करून पहा. तुम्हाला खरोखर अडचणी असतील तर बऱ्याच वेळा आपण कष्ट मेहनत करतो पण आपलं नशीब आपल्याला कधीच साथ देत नाही. त्यामुळे भरपूर प्रयत्न करूनही नेहमी आपल्याला अपयशाचीच पायरी चढावं लागत असते आणि म्हणूनच आपण विशिष्ट तिथीला काही उपाय जर केले तर त्या उपायांचं आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. नवरात्रीतले 9 दिवस हे खूप महत्त्वाचे मानले जातात. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या नवरात्रीमध्ये जेवढे पण सेवा आणि उपाय आपण करत असतो ते 100% फळ देऊन आपल्याला जात असतात. म्हणून हा उपाय आपल्याला प्रत्येकाला आवर्जून या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये एकदा तरी नक्की करायचा आहे. तर पहा, हा उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 लवंगाची जोडी घ्यायची आहेत. 1 लवंगाची जोडी म्हणजे 2 लवंगा. तर तुम्हाला 2 लवंगा घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला 5 वेलची आणि 5 सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत. वेलची ह्या अखंड असाव्या, तुटलेल्या फुटलेल्या वेलची तुम्हाला घ्यायच्या नाहीत. जी हिरवी वेलची असते ती तुम्हाला घ्यायची आहेत. यानंतर 5 सुपाऱ्यासुद्धा तुम्हाला चांगल्या घ्यायच्या आहेत. किडलेली सुपारी ही तुम्हाला घ्यायची नाही. तसेच पुजलेली सुपारीसुद्धा तुम्हाला घ्यायची नाही. म्हणजे पूजेमध्ये वापरून झालेली आहेत आणि त्या सुपाऱ्या तुमच्या घरामध्ये पडलेल्या असेल तर त्या सुपाऱ्या तुम्हाला वापरायच्या नाही. नवीन 5 सुपाऱ्या तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या 3 वस्तू तुम्हाला घ्यायच्या आहेत. यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, एक पिवळा कापड घ्यायचं आहे. मग ते तुम्ही कुठलंही कापड घेतलं तरी चालेल, फक्त पिवळ्या कलरचं तुम्हाला एक कापड घ्यायचं आहे. यानंतर या सर्व वस्तू तुम्हाला त्या पिवळ्या कापडामध्ये बांधायच्या आहेत. पिवळ्या कापडामध्ये बांधल्यानंतर तुम्हाला त्याची पोटली तयार करायची आहे. यानंतर ही पोटली तुम्हाला तुमच्या घरी घट बसवत असेल तर त्या घटापाशी, त्या देवीच्या फोटोपाशी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे. तुमच्या घरामध्ये घट बसवत नसेल तर ती पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये, जर तुमचं कुलदैवत असेल तर त्या कुलदेवीपाशी तुम्हाला ती पोटली ठेवायची आहे किंवा टाक असेल तर तिथे ठेवला तरीसुद्धा चालेल. आता तुमच्या घरामध्ये घटही बसवत नाही, कुलदैवतही नाही, तर मग ही पोटली तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जी पण देवी असेल त्या देवींपाशी ठेवायची आहे. नवरात्रीमध्ये फक्त देवीच्या 9 रूपांचीच नाही तर सर्व देवींची पूजा केली जाते. यामुळे नवरात्रीमध्ये आपण हा उपाय कोणत्याही देवीपाशी केला तरीसुद्धा चालतो. परंतु नवरात्रीमध्ये आपण दुर्गा देवीच्या 9 रूपांची सेवा करत असतो. यामुळे जर तुमच्या घरामध्ये जर दुर्गा मातेचा फोटो किंवा तुमच्या घरामध्ये घट बसवत असेल तर ही पोटली तुम्हाला तिथे ठेवायची आहे. ही पोटली जेव्हा तुम्ही देवीच्या फोटोजवळ किंवा कुलदेवीजवळ जेव्हा तुम्ही ठेवणार असेल त्यावेळेला तुमची इच्छा तुम्हाला व्यक्त करायची आहे आणि यानंतर ती पोटली तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही उपाय करणार आहे त्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी दिवसभर तुम्हाला तिथेच ठेवायची आहे आणि रात्रभरसुद्धा. यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, आंघोळ वगैरे करायची आहे, तुमची देवपूजा तुम्हाला करून घ्यायची आहे. नवरात्रीमध्ये देवांना स्नान घातलं जात नाही. बऱ्याच ठिकाणी घालतात, काही ठिकाणी स्नान घातलं जात नाही. तुमच्याकडे देवांना स्नान घालत असेल देवांना स्नान घालून घ्यायचं आहे किंवा नसेल घालत तर तिथले फुलं जी असतात अर्पण केली ती फुलं तुम्हाला सुकलेली असेल ती काढून घ्यायची आहे. धूप अगरबत्ती लावायची आहे आणि यानंतर ती पोटली तुम्हाला तिथून उचलून घ्यायची आहे आणि ती पोटली तुम्हाला
तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. जिथे तुम्ही नेहमी पैसे ठेवतात त्या तिजोरीमध्ये तुम्हाला ही पोटली ठेवून द्यायची आहेत. आता ही पोटली तुम्हाला किती दिवस ठेवायची आहे, तर ही पोटली तुम्हाला पुढची नवरात्र येईपर्यंत ठेवायची आहेत. तुम्हाला प्रत्येक एकादशीला, पौर्णिमेला तसेच माता लक्ष्मीचे जे दिवस असतात जसे की मंगळवार आणि शुक्रवार, तर तुम्हाला या दिवशी ती पोटली बाहेर काढायची आहेत. त्या पोटलीला हळदी कुंकू लावायचं आहे आणि पुन्हा ती पोटली तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवून द्यायची आहेत. मध्ये तुम्ही 1-2 वेळा तिला सोडून बघायचं आहेत. जर सुपाऱ्यांना कीड लागलेली असेल तर त्या सुपाऱ्या तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायच्या आहे. परंतु सुपाऱ्या चांगल्या असेल आणि त्यामध्ये आपण विलायची ठेवणार आहे आणि लवंग, यामुळे शक्यतो त्या सुपाऱ्यांना कीड लागणारच नाही. पण तुम्हाला पौर्णिमा एकादशीला त्या पोटलीची आवर्जून तुम्हाला हळद कुंकू लावून पूजा करायची आहेत. तुम्हाला नेहमी पोटली सोडून पाहण्याची गरज नाही. त्यामुळे तुम्ही हा उपाय नक्की या नवरात्रीमध्ये करा. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा वेळ भेटेल तेव्हा तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. अत्यंत प्रभावशाली उपाय आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही स्थिर राहते, पैशांच्या अडचणी दूर होत असतात. तसेच घरामध्ये सुख, शांती, ऐश्वर्य नांदत असतं. घरात वादविवाद, कलह होत असेल तर ते देखील दूर होतात आणि आपल्या मनातील प्रत्येक इच्छा ही सुद्धा लवकरात लवकर पूर्ण होत असते. म्हणून नवरात्रीमध्ये जेवढे पण आपण उपाय करतो त्या उपायांचा आपल्याला 100% फळ प्राप्त होत असतं. त्यामुळे तुम्ही सर्वांनी आवर्जून या नवरात्रीमध्ये हा एक उपाय नक्की करा. जर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलचे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.